नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज दीप अमावस्या आहे आणि आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय. सर्वांचा आवडीचा महिना आहे श्रावण महिना. तर कालचा जो व्हिडिओ आहे दीप अमावस्या विशेष रांगोळ्यांचा तुम्ही बघितलाच असेल आणि रांगोळ्या पण ट्राय केल्या असतील. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आहे. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला आणि रांगोळ्या ट्राय केल्या. तर अशाच रांगोळ्या तुम्ही पुढच्या पण व्हिडिओमधल्या बघत चला आणि ट्राय करत चला. तर आजच्या भागामध्ये आपण श्रावण महिना विशेष अशा 5 पटकन होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळ्या बघतो आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात झालीच आहे. तर त्या एक तुम्हाला सांगायचं आहे, तर ह्या रांगोळ्या आहेत त्या तुम्ही देवघरासमोरच काढा. दारासमोर काढू नका, कारण की तिथे आपले पाय पडू शकतात. कारण की हे शुभचिन्ह काढलेत आपण सर्व. परत नंतर कोणी कमेंट करेल त्याआधीच मी सांगून दिलं तुम्हाला. आणि ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्या मी घराच्या आतमध्ये तुम्हाला काढून दाखवल्या आहे ग्रेनाइटवरती. म्हणजे स्पेशली आपण जो व्हिडिओ बनवतो अपलोड करण्यासाठी, तर तो आतमध्येच शूट केला जातो. म्हणजे तुम्हाला एक कल्पना दिली मी, म्हणजे पुन्हा कोणी काही कमेंट करणार नाही. कारण की आधी कमेंट आलेल्या आहेत, की जमिनीवर तुम्ही असे शुभचिन्ह वगैरे काढू नका. त्यामुळेच मी आधी सांगून ठेवलं. तर मैत्रिणींनो, बघा पहिली रांगोळी. यामध्ये आपण पांढऱ्या कलरच्या रांगोळीचा वापर करून शिवलिंग काढलं आहे आणि त्यामध्ये बेलपान आणि वरती चंद्र काढला आहे आणि खाली स्टेन्सिलच्या मदतीने हर हर महादेव असं नाव काढलंय. तर अशाच प्रकारची आपण दुसरी पण रांगोळी बघणार आहोत, पण त्यात कलर कॉम्बिनेशन वेगळं वापरतो आहोत. त्यामुळे तुम्हाला पुढच्या रांगोळीतही समजेल कशा प्रकारे काढायचे. तर अशा पद्धतीने जाडसर थोडी लाईन काढून घ्यायची आणि झाकणाच्या मदतीने त्याला थोडं वरती आकार देऊन घ्यायचा आहे, सरकून घ्यायचं आहे. आपोआप हा आकार तयार होतो. जसं शिवलिंग असतं त्या पद्धतीने. आणि यामध्ये आपण पिवळ्या आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन वापरतो आहोत. तर मैत्रिणींनो, पूर्वीपासून असं शास्त्र आहे, की महादेवांना हळदी-कुंकू वाहिलं जात नाही. कारण की हळदी-कुंकू हे स्त्रियांशी संबंधित म्हणजे शृंगाराचा एक भाग आहे तो. आणि आपण काही हळदी-कुंकू वगैरे वापरलेलं नाही. फक्त कलर कॉम्बिनेशन त्या कलरचं वापरलेलं आहे. आणि एक शास्त्रानुसार जेव्हा बानाईंना खंडोबाला प्रसन्न करायचं होतं, त्यांना भेटायचं होतं, तेव्हा त्यांनी एक व्रत केलं होतं. त्यामध्ये त्यांनी शिवलिंगाची पूजा केली होती आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी हळदीचं लेपन केलं होतं शिवलिंगाला. अशी एक छोटीशी माहिती आहे, ती तुमच्याबरोबर मी शेअर केली. आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपण ही रांगोळी काढली आहे. तर काहीच हरकत नाही अशा कलरमधली पण रांगोळी काढायला. कारण की आपण यामध्ये काही हळदी-कुंकू वाहिलेलं नाही. शेवटी तो कलर आहे. हळदी-कुंकू आणि कलरमध्ये खूप फरक आहे. तर बघा, पुढे आपण काय केलं, दोन्ही साइडला आपण असे 2 लाईन काढून घेतल्या आणि जे दीप अमावस्येला आपण एक दिवा काढला होता, तसं दोन्ही साइडला आपण दिवा काढून घेतला आहे. तर ही रांगोळी पण खूप सोपी आहे मैत्रिणींनो. तुम्ही बघितलीच असाल कशा पद्धतीने काढली ती. हा दिवा काढायला पण खूप सोपा आहे. आणि आजच्या रांगोळ्या हा व्हिडिओ पण पूर्ण बघा आणि तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल. तसा तर आता पूर्ण श्रावण महिना आपण अधून-मधून श्रावण महिना विशेष रांगोळ्या बघतच जाऊ. तुम्हालाही अजून काही रिक्वेस्ट असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. काही आयडियाज असतील त्या पण मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्या तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही पण ह्या रांगोळ्या देवघरासमोर नक्की ट्राय करा. पुढची रांगोळी बघू शकता. अशी रिंग घेतली आणि त्याच्या मदतीने असे अर्धवर्तुळमध्ये टिपके काढून घेतले केशरी कलरमध्ये. आणि चमच्याच्या मदतीने त्याला असा आकार देऊन घेतला आहे. थोडा पिवळा कलर पण टाकते मी. तर मैत्रिणींनो, अशाच रोजसाठीच्या रांगोळ्या आणि सणासुदीच्या रांगोळ्या पटकन होणाऱ्या, त्या पण सुंदर सुंदर रांगोळ्या बघण्यासाठी आणि रोज दरवाजासमोर नवीन रांगोळी काढण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम सोप्या पद्धतीने कशा रांगोळ्या काढायच्या हे मी रोज दाखवत असते. त्याबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्सही तुम्हाला सांगत असते. जेणेकरून तुमची रांगोळी पण पटकन काढून व्हावी आणि काहीतरी रांगोळीबद्दल नवनवीन तुम्हाला शिकता यावं. तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. तर बघा, अशा पद्धतीने आपण वरती एक छोटं फूल काढून घेतलं अर्धवर्तुळमध्ये. नंतर स्टेन्सिलच्या मदतीने हर हर महादेव अशी जी स्टेन्सिल आहे
ते नाव काढून घेतलं आणि खाली 2 लाईन काढून खाली पण 5 ठिपके देऊन फुल काढलंय. ही रांगोळी पण एकदम सुंदर दिसते. कलर कॉम्बिनेशन पण एकदम ब्राईट वापरलंय बघा मी. तुम्ही आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बदलू शकतात, काहीच हरकत नाही. तर पुढची रांगोळी यामध्ये आपण ओम काढला आहे. तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा कशा पद्धतीने मी ओम काढलाय असं. तुम्ही स्टेन्सिलच्या मदतीने पण काढू शकतात. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर एक छोटीशी सुंदर कमेंट नक्की करा, कशा वाटल्या रांगोळ्या? आणि नक्कीच यापैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल ट्राय करा. पूर्ण श्रावणात काढू शकतात किंवा सोमवार, शनिवार श्रावणाचे या रांगोळ्या ट्राय करू शकतात. जसं आपल्याकडे वेळ असेल त्यानुसार. तर बघा आपण ओम काढल्यानंतर दोन्ही साइडला राणी कलर आणि केशरी कलरच्या लाईन्स काढल्या आणि बेलपत्र काढतो आहोत. भगवान महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे. आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा बेलपत्र म्हणजे वाहतोच महादेवांना. तर अशा पद्धतीने आणि थोडा त्यामध्ये असा पिवळसर कलर टाकून घेतला म्हणजे ज्या पानाच्या ज्या लाईन्स असतात आतमधल्या त्या टाइप लूक यावा म्हणून. आणि खाली आपली नेहमीची कॉमन डिझाइन 3 टिपक्यांची ती काढते मी. त्याशिवाय रांगोळ्याच अपूर्ण आहे असं मला वाटतं. तर आपली ही रांगोळी रेडी झाली आहे. शेवटच्या 2 रांगोळ्या एकदम सिंपल आहेत. पटकन होणाऱ्या आहेत. त्या आधीच्या पण सिंपलच आहे. थोडं ते आकार वगैरे द्यायला एवढा काही वेळ नाही लागणार. ट्राय करू शकतात, काहीच हरकत नाही. पुढची रांगोळी यातही आपण बेलपत्र काढलं आहेत आणि शेवटची रांगोळी आजच्या भागातली त्यामध्ये असा फिलरच्या मदतीने कलर टाकून घेतला आपण. बेलाला 3च पानं असतात मैत्रिणींनो, पण कधी-कधी 4 पानं पण येतात. म्हणजे मला आठवतंय आम्ही लहान होतो, तर असे 4 पानांचे जर बेलपत्र सापडले तर त्यांचं कोणी-कोणी लॅमिनेशन करून देवघरात ठेवायचे आणि पूजा करत होते त्यांची. आताचं तर नाही माहिती, पण लहानपणाची एक आठवण आहे मला. किंवा असं देवाच्या पुस्तकात वगैरे सांभाळून ठेवायचे ते बेलपत्र. खाली बघा आपण स्टेन्सिलच्या मदतीने ओम काढून घेतला आहे. आणि दोन्ही साइडला ही साधी सिंपल डिझाइन काढतो आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या रांगोळ्या आवडल्याच असतील तर नक्की ट्राय करा आणि अशाच रांगोळ्या आपण पुढच्या भागातही घेऊन येणार आहोत. तर भेटूया झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.